हॅलो. महाशिवरात्री निमित्त भगवान चौऱ्या महादेवाच्या कृपेनं आपल्या या शिलवाडा नगरीमध्ये शिव महापुराण कथेचं आयोजन चौऱ्या महादेव संस्थान समिती आणि संपूर्ण शिलवाडा नगरीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. खूप असं छान आयोजन केलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण कोणत्याही कारणामुळे शिव महापुराण हा 7 दिवसाचा सप्ताह होता, परंतु कोणत्याही कारणामुळे आपण शिव महापुराण जरी 7 दिवस श्रवण करू शकलो नसलं तरी फक्त शेवटचे 7 दिवस जरी शिव महापुराण श्रवण जरी केलं, एकल्या शेवटच्या दिवशीनं जे 6 दिवस आपण श्रवण केलेलं नाही, शेवटचा जे 1 दिवस जरी आपण शिव महापुराण श्रवण केलं तरी त्या राहिलेल्या 6 दिवसाचं सुद्धा पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळते. शिव महापुराण ही कथा आपण श्रवण केल्याने जीवनाचा उद्धार होते. शिव महापुराण कथा श्रवण केल्यानं आपल्या जीवनाचं कल्याण होते. आपण या ठिकाणी शिव महापुराण श्रवण करता आपल्याला जरूरत या ठिकाणी मोक्ष मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि शिव महापुराण कथेमुळे आपलं या ठिकाणी जरूर भलं होईल अशी आशा करतो. आणि आपण आपल्या गावामध्ये जो हरिपाठ होतो त्यासाठी रोज सायंकाळी आपल्या मुलांना हरिपाठाला पाठवा, भजन कीर्तनाला पाठवा असे आपण संस्कार केले पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा आपल्या आईबापाची सेवा केली पाहिजे. कारण आई आपल्याला जे जन्म देते, 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये ठेवते, आई काय नाही करत. अहो कधी कधी आपल्या मुलाच्या जन्मासाठी शिजर सुद्धा करते. एवढं मोठं पोट आई फाडायला तयार आहे, म्हणजे आई आपल्यासाठी काय नाही करत. म्हणून आपण आईची सेवा केली पाहिजे असं मला वाटते. कारण आई हे आई असते. अहो ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत समजते, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत समजते, आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत समजते. करशीन चारो धाम, करशीन चारो धाम, तरी तुला नाही मिळणार समाधान. म्हणून कर सेवा आई बापाची, भेटतील तुला गणेश राम, भेटतील तुला गणेश राम. आई बापाची सेवा करा. आई आहे तर सर्व आहे. आईमुळे आपल्याला जन्म मिळाला आहे. आई जर नसली तर हे जग दिसलं नसतं. आई आपला गुरु आहे. दुनिया में कौन सी चीज है, दुनिया में कौन सी चीज है यहाँ मिलती नहीं, और सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ मिलती नहीं, माँ मिलती नहीं. म्हणून आई बापाची सेवा करा. अहो आई बापाची किती सेवा केली तरी कमीच आहे. आपल्या शरीराच्या चमडाची जरी त्या आई बापाला जोडा जरी शिवला तरी हे कमीच आहे. त्याचे उपकार फिटत नाही. आई बापाची सेवा करा. आजच्या तरुण पिढीनं व्यसनापासून दूर राहा. व्यसनामुळे आज समाज भयभीत झालेला आहे. म्हणून या दारू सारख्या व्यसनामुळे आपण तरुण पिढीनं दूर राहायला पाहिजे. एवढं मी सांगतो. आपण या ठिकाणी आलात, मी मनापासून आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर या ठिकाणी
या महाप्रसाद होणार आहे एवढं बोलून या ठिकाणी माझी वाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव, हर हर महादेव. डॉक्टर साहेब थांबा. करा महाराज चालू आले अंदर. या ठिकाणी भगवान शंकरांच्या कथा सुंदर मोठ्या आनंदाने गुण्या गोविंदाने या ठिकाणी श्रवण केल्या असं मी गृहीत धरतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल. रोजचं कीर्तन वेगळं असतं, बाकीचे कीर्तन वेगळे असते. इतरत्र कीर्तन असेल तर कीर्तनकार सर्व विषयाला अनुसरून बिनधास्त पद्धतीने बोलू शकतो. पुढे कीर्तनकाराचा विषय जर छत्रपती शिवाजी महाराज असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो बिनधास्त पद्धतीने बोलू शकतो. कुणाचा विषय जर आई वडिलांबद्दल असेल तर आई वडिलांबद्दल तो कीर्तनकार सहज बोलू शकतो. एखाद्या माणसाचा एखाद्या कीर्तनकाराचा विषय जर व्यसनावर असेल तो व्यसनमुक्त सम्राट म्हणून या महाराष्ट्रामध्ये फिरू शकतो. व्यसनाबद्दल काय नेमकं आपल्यामध्ये जीवनामध्ये हानिकारक काय असते, बिडी पेल्यानंतर आपल्या या जीवनामध्ये काय बदल होतात किंवा काय त्रास होतो हे सगळ्या गोष्टी तो समजून सांगू शकतो. पण आजच्या कीर्तनकाराला थोडंसं काहीतरी नियम आहे. बाकीचे कीर्तनकार बिनधास्त पद्धतीने बोलू शकतात, पण जो काल्याचा कीर्तनकार असतो तो बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे फेट्यानं उपरण्यानं नाही, बांधलेला म्हणजे नियमानं बांधलेला आहे. त्याला काल्याच्या कीर्तनाशिवाय बाकीच्या गोष्टी काही बोलता येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा सप्रेम आपल्याला आज उच्चार करायचा. चरित्राचे उच्चारावे देवे गेले गोकुळी. महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा सप्रेम तुम्हा आम्हाला उच्चार करायचा आहे, पण आचार करायचा नाही. आचार हा रामाच्या चरित्राचा करायचा आहे आणि उच्चार हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा करायचा आहे. बसणारे मंडळी म्हणतील, वटार बसणारे माणसं म्हणतील महाराज असं का करायचं आहे, तर ऐका, रामासारखं राहणं तुम्हा आम्हाला शक्य आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखं राहणं तुम्हा आम्हाला शक्य नाही. चला आणखी थोडासा खोलवर जाऊन विचार करू. किती बायका होत्या बरं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला? 16,108. 16,108 बायका भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला होता. तुमच्या एका बायकोनं फासोट्या बाहेर पाडल्या, दुसरी बायको जर तुम्ही केली तर तुमचं मळच न्यायचं काम आहे स्मशानभूमीमध्ये. मग देवानं केलं म्हणून तुम्ही आम्ही करू शकत नाही. सप्रेम चरित्राचा उच्चार करायचा आहे. कोणत्या? तर केले देवे गोकुळी. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव अग्नी गिडला होता. तुम्हा आम्हाला बिडीचा चटका लागला तर कारंजा येईपर्यंत आपण थांबत नाही. ही तुमची आमची परिस्थिती आहे. म्हणून सप्रेम या चरित्राचा उच्चार करायचा आहे, पण त्याआधी काला या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. काला हा शब्द कसा तयार होतो ऐका. का अधिक आला बरोबर काला, तिथे आचा लोप होतो. जन्माला का आला याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. मग मला सांगा शिलवाडा ग्रामवासी मंडळी, आपण जन्माला का आलो याचा खऱ्या अर्थाने आपण विचार करतो का बरं? गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी महाशिवपुराण कथा चालू आहे. भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी सुंदर अशा गोड अवीट कथा आहे. आपण आपल्या संसारामधला वेळ काढून भगवान परमात्म्याच्या लीलाचं त्या कधी कधी श्रवण केलं का? नाही केलं. संसारामध्ये आपण एवढं चिटकलेलो आहे की आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन नामस्मरण गोड वाटत नाही. आयुष्यभर आपण संसारामध्ये मरमर 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 केलं, पण शेवटी आपल्या हातामध्ये काही आलं नाही. एवढं चिटकलेलो आहे आपण त्या संसाराला. त्या संसारामध्ये चिटकत असताना, संसारामध्ये मरमर करत असताना आपल्याला भगवान परमात्म्याचं भजन पूजन आपल्या मुखाला येत नाही. बरं, त्या संसाराला फळ सुद्धा नाही. ज्या संसारामध्ये आपण मरमर करतो, पळापळ करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, त्या संसाराला फळ सुद्धा नाही, फूल सुद्धा नाही. भगवान श्री ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, या फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडू सुता ते रुखची या. या संसाराला फळ नाही, या संसाराला फूल सुद्धा नाही, तरी आपण रात्रंदिवस मरमर 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 करतो. आणि मरमर करत असताना आमचं शरीर
गलिच्छ झालेला आहे, गात्र झालेला आहे. आमच्या नाका डोळ्यातून शेंबूड निघते, नाकातून घाण निघते. आता भगवान परमात्म्याचं राम राम आम्हाला म्हणता येत नाही. महाराज त्याचं एक प्रमाण देऊन जातात. संसाराचा धंदा जन्मभरी, संसाराचा जन्मभरी जन्मभरी संसाराचा धंदा जन्मभरी केला तरी नाही आले मुखी नाम. मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव जर तुमच्या आमच्या येत नसेल तर महाराज म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. मला सांगा तुम्ही, ह्याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन पूजन घडते म्हणून महाराज म्हणतात बाकीच्या इतर नरदेहामध्ये, बाकीच्या इतर प्राण्यांमध्ये माणसाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येत नाही. याच देहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन पूजन होतं. याच मानव नरदेहामध्ये भगवान परमात्म्याचं भजन पूजन तुम्हा आम्हाला करता येतं. तुम्ही असं कधी पाहिलं आहे का बरं? गावातल्या 10-15 म्हशी एकत्र आल्या, त्यांनी खांद्यावर विना घेतला, खांद्यावर चिपड्या घेतल्या आणि त्यांनी म्हटलं बचत गटाची मीटिंग घेतली आणि पंढरपूरला जायचं ठरवलं. हाय का शिलवड्यात अशा बकऱ्या वगैरे काही नाही? बरं, गावातले काहीतरी 10-15 बैल एकत्र आले. ते बैल एकत्र आल्याच्या नंतर बैलांनी एक मीटिंग घेतली आणि म्हटलं चला आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. असं कधी घडलं का? नाही घडलं. अहो, त्या मानव नरदेहामध्येच फक्त भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. मानव नरदेहामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. म्हणून महाराज म्हणतात याच देही गेले देवाचे भजन आणि कहे जाण नाही कोटे. म्हणून महाराज म्हणतात आयुष्यभर आम्ही संसार करू करू मरण पावलो महाराज, पण मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव नाही आलं. ज्यांच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव नाही आलं त्या लोकांना महाराज उद्देशून म्हणतात कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची, मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. भजनाची गोडी लागणं गरजेचं आहे. नाम मुखाला यावं आणि त्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी खऱ्या स्वरूपाचा काला. एवढा मोठा वेळ झालेला आहे, रात्रंदिवस भजन चालू आहे महाराज. कालही महाशिवरात्रीचा आम्ही उपवास केलेला आहे आणि आजही 12-12 वाजेपर्यंत आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत करत हा दिंडी सोहळा पार पाडलेला आहे. ही भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. तुम्ही किती आवडीने करता, आवडीने भावे हरिनाम,
घेसी अमृताहुनी गोड अमृताहुनी भगवान परमात्म्याचं नाव आहे, तरी पण आपल्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव नाही येत. आणि काही लोकांना भगवान परमात्म्याचा आठव सुद्धा होत नाही. नवे नवे भगवान परमात्म्याचं भजन करणं, पूजन करणं हे लोकांना जुनं वाटतं, ऑड. हे लोक म्हणतात, घरातले तरुण मुलं असेल मुली असेल त्यांना असं वाटेल देवाची भजन करणं पूजन करणं हे जणू काही नक्षत्र चुकीचं वाटते. त्यांना वेल एज्युकेटेड असतात, मोठमोठ्या त्यांच्याकडे डिग्र्या असतात, म्हणून त्यांना हे भजन करणं भक्ती करणं नको वाटते. ज्या लोकांना देवाची भक्ती आवडत नाही, भजन पूजन आवडत नाही, त्या लोकांच्या जीवनाचं वाटोळं झालं असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्याला भरपूर प्रमाणात येईल, पण वेळ असल्यामुळे आपण तिकडे जाऊ नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे काही चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा आपण थोडासा विचार करण्याचा प्रयत्न करू. मोठ्या गुण्या गोविंदाने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत. सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे. गोकुळामध्ये जे काही सुख निर्माण झालं होतं त्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. का तर त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गोकुळामध्ये प्रागट्य झालं आणि त्या भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य झाल्याच्या नंतर त्या गावातील लोकांना आनंद झाला आणि त्या आनंदाचं प्रागट्यकरण म्हणून सगळ्यांनी गुढ्या उभारल्या. बाकीच्या कीर्तनामध्ये बाकीचं आपण बिनधास्त पद्धतीने काही बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं उच्चारण करायचं आहे. म्हणून जास्त विस्तार न करता आपण सविस्तर जसा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण गोकुळ उभं करू. ऐका, एक मथुरेचा राजा आहे, कंस आहे आणि त्या कंसाची बहीण देवकी आहे. ती देवकी उपवर झाली आणि कंसाने आपल्या बहिणीचा लग्न सोहळा करायचं ठरवलं. कोणाला द्यावी आपली बहीण, तर आपले बालपणचे मित्र कोण होते? वसुदेव. वसुदेव देवकी या दोघांचा लग्न सोहळा संपन्न झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली. वरात कळते ना, वरात. हा, दुसऱ्या दिवशी गावातून वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. अमोल महाराज, विरजन पडलं म्हणजे एक संकट आलं. म्हणजेच काय झालं? आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितलं, हे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची वरात तू एवढ्या आनंदाने काढत आहेस, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. महाराज हे ऐकून कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तुया माझ्यावर भरोसा नाही का? कंसाने सांगितलं, कंसा हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. हे ऐकून त्या कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. त्याला असं वाटलं, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा जर माझा वध करत असेल तर हिला जिवंत कशासाठी ठेवायचं आहे? माणसं माणसांवर प्रेम करतात कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्याला काही त्रास होणार नाही तोपर्यंत. परिस्थितीनुसार माणसं जवळ येतात आणि सोयीनुसार माणसं दूर जातात. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते हैं. जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने होते हैं, लेकिन जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये होते हैं. आपलं कोण परक कोण हे कोरोनाच्या काळामध्ये तुम्हा आम्हाला चांगलं कळालेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये जेवढी तुमची आमची थंडी झाली तेवढी कोणत्याच काळामध्ये झाली नाही. अहो, 7 जन्माची फेरे ज्या बायको सोबत तुम्ही घेतले होते त्या बायकोनं सुद्धा तुम्हाला कुत्र्यासारखी कोरोनाच्या काळामध्ये भाकर फेकली. कंसाच्या वृत्तीमध्ये बदल झाला. अरे, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा जर माझा वध करत असेल तर हिला जिवंत कशासाठी ठेवायचंय? मग महाराजांनी खड्ग घेतला आणि खड्ग घेऊन माराया धावला. तेवढ्यातच हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने सांगितलं, अरे वेड्या, तू बहिणीला मारशील तर नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी तुला लागेल, पण कलंकित होऊन मरू नकोस. अरे, तुला होणाऱ्या मुलापासून भीती आहे ना, मग असं कर, बहिणीला आणि मला बंदी शाळेमध्ये ठेव. होणारे पोरं तुला मी आणून देईल. बहिणीचा जीव वाचेल, शत्रू संपून जाईल, नावाला कलंकही लागणार नाही. ही गोष्ट मात्र त्या कंसाला पटली. दोघांनाही बंदी शाळेमध्ये ठेवलं. योगायोगाने पहिला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला असं समजल्याबरोबर कंसाकडे घेऊन आले.
कंसाने त्या निरागस बाळाकडे पाहिलं, चिमुकल्याचं तोंड पाहिलं आणि म्हटलं, अरे मला तो 8वा मारणार आहे. या चिमुकल्या बाळाला म्हणजेच या पहिल्याला मारून काय करायचंय दादा, म्हणून त्याने परत घेऊन जायला सांगितलं. पण हे नारदाला हजर झालं नाही अमोल महाराज. नारद लगेच हजर झाले आणि नारद विचार करायला लागले, कंस जर असाच पुण्य करायला लागला तर कंसाच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि कंसाच्या पापाचा घडा भरला नाही तर भगवान परमात्मा अवतार घेणार नाही. नारद कुणाला म्हणतात माहितीये का तुम्हाला? तुमच्या गावात आहेत का नारद? असतील, पण त्याची ओळख करून देतो तुम्हाला. हे नारद कुणाला म्हणतात माहितीये का? जिसकी कोई भी बात रद्द नहीं होती उसे नारद कहते. आणि हे नारद लोक गावागावच्या ओट्यावर बसलेले असतात. त्याला आपण काय म्हणतो? खुचरवटा म्हणतो. खुचर यांना माहित आहे, यांना अनुभव आहे त्याचा. खुचरवटा म्हणतो आपण. त्या खुचरवट्यावर बसून नारद लोक तुमच्या आमच्या घरातले भांडणं तिथं फोडतात आणि कसं एका घराची 2 घर करता येईल याचा ते विचार करतात. विठ्ठल नारद लगेच प्रगट झाले. नारद म्हणाला, कंसा अरे वेड्या, कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही 8वा होऊ शकतो. महाराज म्हणतात, पुण्य सारा वया भेटे देव ऋषी, वदी बाळकाशी ठेवू नये. महाराजांनी घेऊन यायला सांगितलं. त्या लहान बाळाला महाराज गरगर फिरवलं, शिडेवर आपटून मारून टाकलं. असे 1 2 3 नाही मारले तर होता चिप्रसृत नेऊन या देत, सहाई मारित दुराचारी. 6 मुलं दुराचारी कंसाने मारले. आता 7वा गर्भ योग मायेने रोहिणी मातेच्या गर्भात नेऊन घातला. तो होता बलराम दादांचा. आणि आता 8वा जन्माला येणार तर देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. आता देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं. लख प्रकाश त्या बंदी शाळेमध्ये पडला आणि 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती भगवान परमात्म्याची वसुदेव देवकी यांच्या समोर उभी राहिली आणि दोघांनीही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला. विठ्ठल दोघांनीही भगवान परमात्म्याला नमस्कार केला आणि देवाला प्रश्न केला, देवा अहो तुम्ही लहान होऊन जन्माला यावं म्हणून आम्ही तप केलं, पुण्य केलं. तुम्ही 8 वर्षाचे झाले, तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणणार आहे का? तेवढ्यात वसुदेव देवकी म्हणतात, बाबा असं म्हटल्याच्या नंतर तुम्ही 8 वर्षाचे झाले, एवढं मोठं पोरग झाल्याच्या नंतर या समाजातले लोक आम्हाला म्हणणार आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमचा मुलगा आहे म्हणून. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, बाबा मी लहान होणार आहे, पण मी लहान झाल्याच्या नंतर मला या ठिकाणी ठेवायचं नाही, तर मला कुठे पाठवायचं आहे? महाराज म्हणतात, मी लहान झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहे. त्या एवढेच नंतर त्या ठिकाणी म्हणतात, अरे बाबा हात्या पायाला बेड्या आहे, या कंसाने पारा डबल केलेला आहे, तुला नेणं एवढं सोपं आहे का? सोपं आहे का बरं एवढं नेणं? हाता पायाला बेड्या आहे, कंसाने तू जन्माला येणार म्हणून पारा डबल केलेला आहे, एवढं सोपं आहे का करणं? आता हे डॉक्टर साहेबांनी किंवा या गावातील लोकांनी एवढा मोठा सप्ताह केला, हा सप्ताह करणं सोपं आहे का? सोपं आहे का बरं? एवढा मोठा साऊंड सांगणं, एवढा मोठा मंडप टाकणं, एवढा मोठा महाप्रसाद, रोज भागवत कथा, रोज गायनाचार्य मंडळी आहे, रोज टाळकरी मंडळी आहे, हरिपाठ आहे, हा सर्व मोठं जे काही खर्च असेल हा खर्च करणं सोपं आहे का? बरं हा कार्यक्रम करणं सोपं नाही बरं, याला नाव ठेवणं एकदम सोपं आहे. वट्यावर बसून चौकशा करायला आपल्याला जमतं, पण एखादा कार्यक्रम असेल, धर्मकार्य करणं असेल तर आपण त्याला सहकार्य करत नाही. एखादा माणूस जर एखादा कार्यक्रम करत असेल, एखादा संयोजक आयोजक मंडळी जर एवढं मोठं धर्म कार्य करत असेल तर त्या धर्म कार्याला आपण हातभार लावत नाही. लोक लांबून लांबून मजा पाहतात या माणसाची फजिती कशी होते, पण सहकार्य करण्याची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण होत नाही. हा पाठीमागं राहून वट्यावर बसून चौकशा मात्र करायला हरकत नाही, चौकशा करतात. पण मी सांगेन तुम्हाला, जे लोक धर्मकार्य करतात, मेहनत करतात, काहीतरी ही काबाड कष्ट करतात किंवा सहकार्य करून हे धर्म कार्य करतात, हे कार्य करत असताना कमी जास्त काही ना काही होत राहते.
होत नाही असं या मताचं मी नाही, पण एखादा कार्यकार करत असेल किंवा एखादा धर्म कार्य करत असेल तर करणारा चुकन ना हो. वट्यावर बसून चौकशा करणाऱ्याला किती वेळ लागणार आहे? ऐका, जो मेहनत करता है उससे गलती होती है. या लोकांनी एवढा मोठा कार्य केलं, एवढा मोठा कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. वट्यावर बसणारे लोक फक्त चौकशा करतात. मला पुढचं वाक्य बोलायचं आहे, जो मेहनत करता है उससे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. क्या बात. असं नसतं तसं नसतं बोलणारे भरपूर आहे, पण कसं असतं करून दाखवणारे हे शेलवाड्यातील सर्व ग्रामस्थ मंडळी आहे. आणि हे आपले डॉक्टर साहेब आहे. विठ्ठल त्या ठिकाणी वसुदेव म्हणतो, देवा तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, बाबा मी लहान झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी बरोबर होईल. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तो दिवस वसुदेव देवकी यांच्या जीवनामध्ये येतो. कोणता? श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रागट्य झालं. उचलिला कमळापती, पायाची बंधने गळती. महाराज म्हणतात, म्हणती असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ. ते द्वारपाल झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला टोपलीमध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी गोकुळामध्ये घेऊन आले. त्या ठिकाणी माया जन्माला आली होती, त्या मायेला घेऊन मथुरेमध्ये गेले. त्या मथुरेमध्ये काय झालं तुम्हा आम्हाला पाहायचं नाही आहे, त्या गोकुळामध्ये काय झालं तुम्हा आम्हाला पाहायचं आहे. ऐका, ते बाळंतपण करणारी परणारी रोज जागी राहायची, पण आज मात्र तिला अचानक झोप लागली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आले म्हणून तिला झोप लागली. सकाळी उठून पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला आहे. तिला असं वाटलं नंद बाबाला कधी ही गोष्ट मी जाऊन सांगते आणि कधी नाही. ती पळतच गेली, बाबा 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 करत ओरडायला लागली. मात्र नंद बाबा गाईच्या कोठ्यामध्ये सेवा करत होते. सेवा करत असताना तेवढ्यात तिने गवळणीला प्रश्न केला. नंद बाबा म्हणतात, अरे बोल छुरी क्या भयो. तेवढ्यात ती गवळण म्हणते, बाबा कचुना भयो. नंद बाबा म्हणतात, अरे कचुना भय तो पाये, बाबा बाबा रट लगाय घुम रही है. अगं वेडे, काही झालंच नाही म्हणून बाबा बाबा ओरडायला तुला काय झालं? तेवढ्यात ती गवळण म्हणते, बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. मुलगा झाला असं म्हटल्याबरोबर नंद बाबाने नवरत्नाचा हार तिच्या गळ्यामध्ये टाकला. तिच्या गळ्यामध्ये हार टाकल्याच्या नंतर महाराज ती गवळण तिथेच थांबते का? त्या गवळणीने दुसऱ्या गवळणीला सांगायला सुरुवात केली, श्रीकृष्ण परमात्म्याने हळूहळू खोड्या सुद्धा केल्या. काय खोड्या केल्या? फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहे आणि आपल्या सणाला पूर्ण विराम दे. फक्त एकच खोडी पाहणार आहे. भगवान परमात्मा लोकांच्या घरी जायचे आणि खोड्या खायचे, दही तूप लोणी खायचे आणि दही दूध तूप लोणी खाल्ल्याच्या नंतर भगवान परमात्मा घ्यायचे. पण ह्या गवळणींना काही गोष्टी सहन व्हायच्या, पण मात्र काही गवळणी मात्र यशोदा मातेकडे कंप्लेंट घेऊन यायच्या. यशोदा मातेला म्हणायचा, यशोदे तुझ्या कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे का जावे. काही गवळणींना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या खोड्या आवडायच्या. काही गवळणींना असं वाटायचं की माझ्या घरी कधी भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतो, कधी माझ्या दह्या दुधाला हात लावतो. काय व्हायचं, ज्या ज्या गोष्टीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात लागायचा ना, त्या गोष्टी द्विगुणित व्हायच्या. म्हणून गवळणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या येण्याची वाट पाहायच्या. पण झालं असं होतं, एका गवळणीने 100 लोकांच्या मधोमध भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला दाद दिली, धमकी दिली, हिम्मत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव कृष्णा.
जर नाही तुला बांधून ठेवलं तर गाव सोडून जाईल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आडवं बोलणं जमत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सहन करतो, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला किंवा कोणत्याच देवाला अहंकार तुमचा आमचा सहन होत नाही. त्या गवळणीने भर सभेमध्ये सांगितल्याच्या नंतर कृष्णाने सांगितलं, पेंद्या या बाईचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे, कोणत्या बाईचा घर नंबर लिहून घ्यायचा आहे? अरे ती गवळण आपल्याला बोलली का नाही बांधून ठेवील म्हणून, त्या बाईचा घर नंबर तू लिहून घे. पेंद्याला काही ती बाई काही दिसली नाही, ओळखू आली नाही, म्हणून पेंद्या त्या बाईला सांगतो, ती बाई मला दिसत नाही आहे, कृष्णा थोडीशी तिची ओळख सांग. तेवढ्याच भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणत नाही का, भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणत नाही का, ती काय रे आपल्या मंडपामध्ये बसलेली आहे, तिनं भलं मोठं कपाळाला कुंकू लावलेलं आहे, ती बाई तुम्ही राहू द्या, तुम्ही सर्वांनी कपाळाला गंध लावलेला आहे याचं मला ज्ञात आहे. परत त्या ठिकाणी तो पेंद्या गडबडला. पेंद्या म्हणतो, ती बाई मला दिसू नाही राहिली, एवढी मोठी गर्दी आहे, एवढ्या मोठ्या गर्दीतनी त्या बाईचं तोंड कसं दिसणार मला? परत पेंद्या म्हणतो, अरे ती बाई नाही का, कपाळाला भलं मोठं कुंकू आहे, तिच्या कपाळावर मस्त भलं मोठं कुंकू आहे, नवे नवे तिने डोक्यावर पदरही घेतलेला आहे, ती बाई दिसली नाही का तुला? तुम्ही नका घेऊ पदर. मी त्या गोकुळामधलं सांगतो, शिलवाड्यामध्ये मला अजून थांबायचं आहे, पाकिट घ्यायचं आहे, तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही जर माझ्या अंगावर धावून आला तर काही खरं नाही माझं. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असं म्हटल्याच्या नंतर पेंद्या म्हणतो, ती बाई माझ्या ओळखीची आहे, त्या बाईचा घर नंबर माहित आहे, व्हॉट्सअप नंबर माहित आहे, फेसबुक इंस्टाग्राम ID सगळं मला माहिती आहे, सांग फक्त तू कृष्णा काय करायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, आपल्याला तिच्या घरी जायचं आहे, दही दूध तूप लोणी आपल्याला तिच्या घरी खायचं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जातो, दही दूध तूप लोणी भरपूर खाऊन घेतो, जेवढं खायचं तेवढं खातो आणि उरलेलं दही दूध तूप लोणी सांडवून देतो. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा घराच्या बाहेर पडतो. घराच्या बाहेर पाय टाकणार एवढ्याच भगवान श्रीकृष्ण परमात्माला आठवलं, काल भर सभेमध्ये 100 लोकांच्या मधोमध गवळण काय बोलली होती? बांधून टाकीन बोलली होती. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ते आठवलं. आठवल्याच्या नंतर तिने गवळणीची वेणी घेतली आणि तिच्याच नवऱ्याची दाढी घेतली, दोघाची गाठ बांधली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघून गेले. पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळ लवकर उठायच्या. का लवकर उठायच्या? कारण की त्या काळामध्ये सळा सारवण हे करायचं काम पडायचं, म्हणून महिला मंडळ लवकर उठायच्या. आताच्या महिला मंडळ काही लवकर उठत नाही, 8:30 9-10 वाजेपर्यंत बिचाऱ्या झोपतात. तिकडच्या शेलवाड्यातल्या नाही बरं, मी तिकडच्या सांगतायत. विठ्ठल. पूर्वीच्या काळामधल्या महिला लवकर उठायच्या, म्हणून ती गवळण लवकर उठली. पण तिच्या विणीला बसला झटका. नुसता तिच्याच विणीला झटका नाही बसला, तर जो गवळी होता तिचा नवरा, त्याच्याही दाढीला बसला झटका. रागाने तो म्हणतो, मस्त होऊन या मातली धांगडी, करशी ओढा ओढी मज लागी. आवेशातले शब्द आहे आपले अमोल महाराज, हे शब्द सगळे रागातले आहे, रागातले शब्द आहे. गवळी म्हणतो गवळणीला, अगं म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते आणि मला म्हणते वेणी ओढते. दोघं जण डोळे पुसून पाहते, दाढीची वेणीची गाठ आहे. नंतर गवळी म्हणतो, एक काम कर, आता तू दुसऱ्या मजल्यावर मी कैची ठेवलेली आहे, चालत चालत दुसऱ्या मजल्यावर जा आणि तेवढी कैची घेऊन ये, म्हणजे आपण गाठ हे कापून टाकू. ती गवळण म्हणते, हाय का थोडी तुम्हाला अक्कल, दाढीची वेणीची गाठ आहे, मला एकटीला दुसऱ्या मजल्यावर जाता येणार आहे का? उठा म्हणे, चला दुसऱ्या मजल्यावर. निघाला दिंडी सोहळा दुसऱ्या मजल्यावर. गाठ कापायला गेले, कापत गेले, जळत नव्हती. गवड्याच्या लक्षात आलं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची खोडी असेल. त्याने गवळणीला प्रश्न केला, का ग तू कन्हैयाला काही बोलली होतीस का? गवळण म्हणे, फक्त काल रस्त्यानं दिसला होता म्हणून फक्त त्याला असं म्हटलं. हिम्मत असेल तर माझ्या घरी येऊन बघ, नाही तुला बांधून ठेवलं तर गाव सोडून जाईल. गवळी म्हणे, कशाला आगीत हात घातला बिचारे, आता हे सगळं धांगड धिंगा सोंग घेऊन त्याच्या घराकडे जावं लागेल ना. अहो सोंग, लग्नामध्ये नवरदेव पुढे असतो, नवरीन मागे असतो. इथं थोडस उलट होतं. नवरींची हाईट होती 7 फूट आणि नवरदेवाची होती 5 फूट. विचार करा, ती गवळण पुढे पुढे चालायची, नवरदेव पाठीमागे चालायचा आणि गवळण गरगर गिरक्या घ्यायची वेणी असल्यामुळे आणि गवडी दाढी वर ओढायचा. विठ्ठल. त्याला प्रमाण आहे, गवळण गळगळ गिरक्या घेई, गवडी दाढी वरवर ओढी. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय म्हटलं, गावातल्या लोकांना असं लहान लहान बाल चिले पाले असे जमा केले आणि त्या पोरांना सांगितलं, पोरो आता या घरातून सोंग बाहेर येणार आहे. असं सोंग बाहेर येणार आहे म्हटल्यानंतर सगळे बालगोपाळ मंडळी समोर आले आणि त्यांनी हुरा केला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या घरी जायला हे लोक निघाले.
तेवढ्यात हुरा केल्याच्या नंतर उड्या मारल्याच्या नंतर त्या लहान लहान पोराच्या पायातून उडाली धूर आणि ते धूळ गेली गवळणीच्या नाकामध्ये धूळ गेल्यानंतर महिला मंडळ काय होते, शिंक येते. अहो गवळणीने आजची केलं की पाठी माचका गवडी डायरेक्ट रापकन नंद बाबाच्या दारात पडायचा. विठ्ठल एवढी मोठी फजिती झाल्याच्या नंतर गवळण विनंती करते, देवा एवढी गाठ बांधलेली तू सोडून दे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाठ सोडतोय आणि सोडता सोडता हळूच गवळणीच्या कानामध्ये म्हणते, कसं काय बरं आहे का, लागशील का आपल्या नादाला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने असं म्हटल्याच्या नंतर गवळणी रडकुंडी येते. गवळण रडायला लागते आणि विनंती करते, देवा आता तुझ्या पाठीमागं लागणार नाही. अशा भरपूर खोड्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केल्या. आता एक खोडी घरामध्येच केली. आईच्या मांडीवर बसून होते आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मातेने प्रश्न केला, मैया तो को एक बात पूछू. यशोदा माता म्हणते, लाला पूछना, तुझे जो पूछना है वो पूछो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, मैया सच्ची सच्ची बताना, तुझे दूध प्यारो लगे हे या पूत प्यारो लगे हे. म्हणजे अगं तुला दूध आवडते का मी आवडतं. तेवढ्यात यशोदा माता म्हणते, लाला अरे ये कोई पूछने वाली बात है क्या, मुझे दूध ना प्यारो लगे हे, मुझे तो मेरो पूत प्यारो लगे हे. जगाच्या पाठीवर कोणत्याही आईला जर आपण प्रश्न केला, आई तुला काय आवडते, तर प्रत्येक आईचं उत्तर फक्त एकच येणार आहे, बाळा मला बाकीच्या काहीही गोष्टी आवडत नाही, मला फक्त माझा मुलगाच आवडतो. जगाच्या पाठीवर तुमची आमची आई आहे. जेव्हा शिजरची परिस्थिती असते तेव्हा हितभर पोट कापून बाळाला जन्म देणारी आई फक्त तुमची आमची असते. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मातेची परीक्षा पाहायची होती म्हणून चुलीवर यशोदा मातेने दूध तापवायला ठेवलं होतं. यशोदा मातेने चुलीवर दूध तापवायला ठेवलं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पाहिलं आणि भगवान परमात्म्याने त्या चुलीवरच्या दुधाला इशारा केला, या पातेल्याच्या बाहेर. हे दूध उतू चाललं यशोदा मातेने पाहिलं आणि बाळाला दणकन मांडीच्या खाली ठेवलं आणि दुधाकडे पळत गेली. तेवढ्यात यशोदा माताला असं पहिल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा यशोदा मातेसमोर जातो आणि आईला म्हणतो, आई किती खोटारडी आहेस ग तू. आतापर्यंत म्हणत होती मला मुलगा आवडतो, आता हे दूध उतू चालल्याबरोबर तू मला बाडीच्या दणकन खाली ठेवलं आणि दुधाकडे पडत गेली. तेवढ्यात यशोदा माता म्हणते, लाला अरे तू हे तो नेक्स्ट छोरो, लेकिन बातें ऐसे करो हे की मारी बुड्ढी की खोपडी गरम हो जाए. बाळा आहे तर तू लहानसाच, पण बोलताना मोठमोठ्या माणसाची बुद्धी सुद्धा मंद होते. अशा भरपूर खोड्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला. आता यशोदा मातेला समजलेला आहे आपला भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान नाही, आता खूप मोठा झालेला आहे. आता याला घरी ठेवायचं नाही तर याला कुठे पाठवायचं आहे. उद्या जाईन मी रानासोबत. भगवान श्रीकृष्ण परमात्माला यशोदा मातेने गायी चारायला पाठवलं. गावातील सगळे सवंगडी घेतले, गायी चारायला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला पाठवलं आणि गायी चारत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने हळूहळू त्या ठिकाणी खेळ खेळायला सुरुवात केली. एक दोन खेळ पाहू आणि आपल्या खोड्या आपण थांबवू. बोला
भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी खेळले. खेळून गोपाळ थकलेले आहेत. थकून झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सगळे गोपाळ म्हणताय, देवा भरपूर खेळून झालं, सकाळपासून दिंडे सोहळ्या करून आम्ही थंडगार झालेलो आहे, आता हे तुमचे खेळ थांबवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळे बाल गोपाळ एकत्र केले. बाल गोपाळ एकत्र केल्याच्या नंतर आधी मोठे गोपाळ, मग लहान, मग सगळे लहान लहान गोपाळ त्या ठिकाणी एकत्र केले. आणि एकत्र केल्याच्या नंतर भागवतामध्ये एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन झालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सगळे गोपाळ एकत्र केले आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि सर्वांना प्रसाद वाटला. त्याचं एका श्लोकामध्ये महाराज वर्णन करतात. बिभ्रतवेणुं जठरपटयोः शृंगवेत्रिकक्षे वामे प्राणोम शृण कवलम तत्फलान्यंगुलिशुतिष्ठन् मध्ये स्वपरिसु हृदयो हासयन् नर्वदेस्वै स्वर्गे लोके मिषति दूजे यज्ञ भुगबाल किल. गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे काला केलेला आहे तो काला देवाधिकांना सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मिळू दिला नाही. तो काला तुम्हा आम्हाला मिळणार आहे, हे आपलं परम भाग्य आहे. महाराज म्हणतात, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सदसंग मंच लभते पुरुषो यदावई अज्ञान हेत मदांधकारे तदोदयेते विवेकः. मला माहिती आहे तुम्हाला सगळं समजलं म्हणून अर्थ सांगून जातो. महाराज म्हणतात, अनंत जन्माचा भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर हा काल्याचा महाप्रसाद तुम्हा आम्हाला मिळत असतो, हे परम भाग्य आहे. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काला केला. काला केल्याच्या नंतर काही गोपाळ, लहान लहान गोपाळ भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे कंप्लेंट घेऊन आले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतायत, देवा आम्ही सगळ्या गायी एकत्र करायला तयार आहे, पण हे मन नावाची गोष्ट किंवा मन नावाची गाय तुझ्याजवळ यायला तयार नाही. या मन नावाच्या गोष्टीला तू तुझ्या जवळ आल, तुझ्या चरणी समर्पित कर. आता सर्वांनी दिंडी सोहळा केला. 8 दिवस महाशिवपुराण कथा आपण डॉक्टर साहेबांच्या मुखातून ऐकलं. रोज दिंडी सोहळा आहे, रोज महाशिवपुराण कथा आहे. ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी गोष्ट निर्माण होते, बस झालं बा, आता खाणं पिणं सोडून देऊ, आपण आता चांगली गळ्यामध्ये तुळशीची माळ घालू, असं लोकांच्या मनामध्ये होतं. एखाद्या माणसाचं मन म्हणते, आता एवढा मोठ्या दिंडी सोहळा पाहिला, एवढे मोठे महाराज लोक पाहिल्याच्या नंतर लोक म्हणतात, आता दात पडलेले आहे, बत्तीशी पडलेली आहे, आता काही दातानं चावत नाही, म्हणून आपण आता गळ्यामध्ये तुळशीची माळ घालू, असं एखाद्या माणसाचं मन म्हणते. पण दुसरं मन त्याला लगेच म्हणते, अरे तू जर माळ घातली, मी जर माळ घातली तर हे गावातले बोकडे का नागराला चालणार आहेत का, असे लोक विचार करतात. लोक म्हणतात आपण माळ घालू, पण हे बाकीचे लोक ऐकणार आहे का. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांच्यावरही कृपा केली. त्यांचंही मन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या चरणी समर्पित केलं. सर्वांना गोपाळांना काला दिला. अशा प्रकारे काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपलं. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय.
गौतती विक्राळ ब्रह्मांडी गौतती विक्राळ ब्रह्मांडी वारी चुकून दे हरी संत संग सर्वकाळ प्रेमाचा कल्लोळ बसा बसा खाली बसा खाली बसा वारी चुकून दे हरी चंद्रभागे मागे चिदान वारी चुकून दे हरी प्रति पाय पांडुरंगा संता चंद्रविहेच माझे तुझं काही न मागू आता उदार तो बाई संताची संता चंद्रविहेच माझे तुझं काही न मागू देवा उठवा उठवा
जो भी कर ले तू हमसे, जय शिव शंकर बम बम भोले, जय भोले बम बम भोले, जय भोले बम बम भोले। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, चले भक्तों संग कावड़ का मेला। हे शिव शंकर सबके भोले, बजे डमरू का ताल ही अकेला। डमक डम 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 डमक डम 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 डमक डम 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 डम। तन पे गंगा जल हो शिव की छाया, हर हर महादेव का जयकारा। नाचे गाए सारे भक्त मिलकर, शिव की महिमा गाए जहान सारा। डमक डम 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 डमक डम 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 डमक डम 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 डम। भक्तों की टोली नंगे पांव चले, शिव की इच्छा खुशी चेहरे पे। भक्ति की राह में सब संग मिलकर, कर शिव की महिमा बोले दिल से। डमक डम 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 डमक डम डमक डम 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 डमक डम 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 डम। डम 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 डमक डम डमक डम 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 डमक डम 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 डम। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, चले भक्तों संग कावड़ का मेला। हे शिव शंकर सबके भोले, बजे डमरू का ताल ही अकेला।